असं वाटतं हाय गरमीची स्टेप करतोय. कर हाय गरमी ठडण गाडी मारून जाईल. फोटो काढायला चांगला. गुड मॉर्निंग गाईज. जसं तुम्ही थंबनेल पाहिलं असेल, आपण दापोलीला चाललोय. म्हणजे ही राईड आम्ही थोडी प्लॅन केली अशी की आम्ही दापोलीला जाणार आहे, पुढे गणपतीपुळेला जाणार आहे. पण आम्ही डिसाईड केलं जेवढं जमेल तेवढं राईड करायचं. आमची पहिली मोठी राईड आहे. तुम्ही जर माझ्या इन्स्टाला बघत असाल कधी, तर तुम्हाला कळेल की आमच्याकडे आता सर्वांकडे बाईक आली आहे. जसं अनमोलकडे आली आहे हंटर 350 आणि प्रतीककडे आली आहे MT-15. तर आम्ही असं प्लॅन केलं की एक छोटीशी राईड करावी. छोटीशी नाही, मोठी राईड आहे तशी. सो आता मी दापोलीचा प्लॅन आहे. पुढे आम्हाला अजून टाइम भेटला तर आम्ही गणपतीपुळे पण जाणार, पण संडेपर्यंत रिटर्न यायचं कारण सर्वांना परत जॉबला जायचंय. सो आपला टार्गेट आहे एक राईड करून यायचं आणि गणपतीपुळेपर्यंत जाऊन यायचं. तर लेट्स सी काय होतं. तुम्ही पण बघा आणि आपण पण एक्सप्लोर करूया. चला. सो गाईज, आता मी निघालो घरातून. मी, साई, अनमोल आणि प्रतीक. आपल्या ॲज युजल फार्म हाऊस वगैरेचा जो ग्रुप असतो तिथून तेच लोक आहेत. तीच लोक, मध्य प्रदेशची पण तीच लोक. फक्त यावेळेस लोक थोडी कमी आहेत. 4च जण आहे आम्ही. आमचा OG जिथं फिरण्याचा आम्ही स्टार्ट केलं होता ग्रुप. मग त्यानंतर ओरिजिनल ग्रुप आहे मोठा, पण हे 4 जण नेहमी असतात फिरायला. तर आता तुम्हाला गाडींचा लाईनअप दाखवतो. जसं मी बोललेलो, अनमोलची हंटर 350, प्रतीकची MT-15 आणि माझी ॲज युजल FZ. तर चला तुम्हाला दाखवतो. हे बघा आपल्या तिन्ही गाड्या. लाईनअप आहे गाड्यांचा आपल्या. आणि आपली मारुती पोरं. ही आपली नवीन MT. मोरया. चला, अशी आपली सुरुवात झाली आहे राईडची. आता आपण भेटू आपल्या थोड्या मोठ्या ब्लॉगमध्ये आणि मग जिथे पोचू तिथे दाखवू. चलो. मी आता रेडी झालो. आपला बलकलावा, हेल्मेट, आपल्या गाड्या आणि आपण निघू. आता मी तुम्हाला थोडंसं रात्र असल्यामुळे, म्हणजे सकाळी एकदम पहाटे असल्यामुळे, तुम्हाला अंधार असल्यामुळे जास्त दाखवणार नाही. जरा उजेड पडला की मी तुम्हाला रोड दाखवतो. चला, आता जेवढा जमेल तेवढा डिस्टन्स कवर करायचा आहे. थोडं अनमोल पण कॅश घ्यायला गेला आहे. पैसे ठेवायला पाहिजे. तुम्ही जेव्हा कधीही लांब जाता तर नेहमी तुम्ही तुमच्याकडे थोडी कॅश कॅरी केली पाहिजे, कारण सगळीकडे ऑनलाईन नाही चालत आणि ऑनलाईन कधी कधी प्रॉब्लेम देतो. सो चला, लेट्स स्टार्ट द राईड. सो गाईज, आता राईड चालू झाली आहे. आणि तुमच्या माहितीसाठी मी ही गाडी नाही चालवत, हे प्रतीक चालवतो आहे. मी फक्त हे दिलं आहे, काय बोलतात, व्हॉइस ओव्हर दिला आहे ह्याच्यात. आणि तुम्ही बघू शकता हे धुकं खूप छान आहे. खूप छान वाटतं जेव्हा सकाळ सकाळी आपण निघतो राईडला. हे बघा अनमोल पुढेचे राईडमध्ये. थोड्या वेळात मी पण दिसेन कदाचित. बघूयात आपण पुढे. आणि काय बोलतात, म्हणजे मित्रांसोबत राईडला जाणं आणि ते पण एवढ्या लांब आम्ही पहिल्यांदा चाललो होतो. आम्हाला खूप छान वाटतं आहे. आणि त्याहून सगळे बाईकवर चाललो. आणि आम्ही असे आहे ना, जे झटक्यात प्लॅन बनवतो आणि झटक्यात जातो. मध्य प्रदेशवाला पण 4 दिवसाआधी, म्हणजे हफ्ताभर आधी बनवला आणि आम्ही लगेच गेलो. आणि हा प्लॅन पण 2 दिवसाआधीच बनला आणि आम्ही निघालो आहे. सगळ्यांनी सुट्ट्या टाकल्यात. तुम्ही बघू शकता किती धुकं आहे, किती सुंदर आहे. आणि तुम्हाला कळणार नाही किती भारी वाटतं हे धुक्यात चालवणं. थोडं घाबरून थोडा रस्ता दिसत नसतो. एकदम थंडी लागत असते अंगाला. आणि त्याच्यानंतर हेल्मेटच्या आत पण थोडी थंडी वाजत असते. आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण खूप भारी राईडला जातो. तरी तुम्ही बघत असाल की बाजूला रोड्स आहेत, रस्ता नीट दिसत नाही आहे. आणि त्यावरून ह्या प्रतीकने कॅमेरा नीट साफ नाही केला. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की धुकं साचलं आहे. आता बघू, आम्ही पुढे दापोली वगैरेला जायचा प्लॅन आहे, पण आय थिंक तो कॅन्सल होईल. कारण हे बघा, मी दिसतोय तुम्हाला आता. हा बाजूचा मी आहे, ब्लर झालो आहे थोडासा.
आणि जाऊ आता पुढे. गणपतीपुळ्याचा तर प्लॅन आहेच, बघूयात आता कुठपर्यंत पोचतो आणि आपण नक्कीच पुढे जाऊयात आणि बघूयात काय होतं आहे ते. चला, आपण या राईडमध्ये नक्कीच ब्रेक घेऊयात, कारण आपण खूप वेळ गाडी नाही चालू शकत. आपल्या गाडीलाही आराम पाहिजे, इंजिनलाही थोडं थंड व्हायला पाहिजे आणि आपल्यालाही थोडा आराम केला पाहिजे. राईड म्हणजे असं नाही की आपण लगातार गाडीच चालवतो आहे. आपल्याला नेहमी आपल्या हेल्थकडे आणि रायडिंग पोश्चर आणि इंजिनकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण गाड्या आपल्या जवळच्या असल्यामुळे त्यांचीही काळजी, स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे आणि आपण नेहमी ब्रेक घेत गाडी चालवली पाहिजे. तर आता पुढे आम्ही थोडा एक डिस्टन्स कवर केला की आम्ही थांबणारच आहे आणि तुम्ही बघालच की आम्ही कुठेतरी नाश्त्याला थांबू, थोडा ब्रेक वगैरे घेऊन. सो गाईज, आता आम्ही 138 किलोमीटर्सवर एक ब्रेक घेतला. खूप रोड, लय बादशाह रोड आहे, इतकी मजा आली. आता मी तर, माझ्याकडे गोप्रो नव्हता, प्रतीककडे होता, त्यांनी जर रेकॉर्ड केलं आहे तर आपण नक्की टाकू. पण बादशाह रोड होता, लय मजा आली. लिटरली आम्ही 104, मी तरी, कारण माझी 150cc आहे, मी 104 क्रूज करत होतो खूप वेळ, म्हणजे अराऊंड 20-25 मिनिट्स फक्त मी 104वर होतो. आणि ह्या दोघांनी तर 120 क्रॉस केली. आता MT आणि 350 आहे म्हटल्यावर तर जातेच ती. चला तर काहीतरी खाऊयात. जरा फ्रेश झालो, खूप धूळ वगैरे लागलेली. आणि आम्ही आता पोचलो आहे हॉटेल स्वागतला. महाड क्रॉस केलं आहे आम्ही, महाड क्रॉस केलं आहे आम्ही. आणि मी तुम्हाला दाखवतो हॉटेल स्वागत आणि आम्ही काय खातो ते. परत निघूयात डायरेक्ट दापोली. नाही 70-80 बस, त्याच्यावर नाही देऊन यायचं आपण, ऑर्डर द्यायची. मी नाश्ता केला, तुम्हाला मी दाखवेल त्या टाईमलॅप्समध्ये की आम्ही काय नाश्ता केला. आणि आता आम्ही निघतोय, तर आम्ही महाडवरून निघू आणि जर दापोली लवकर आलं तर आम्ही गणपतीपुळ्याला जाऊ डायरेक्ट. तुम्हाला कळेलच, पुढे बघत राहा. चला. गाईज, आता आपण ऑलमोस्ट 200 किलोमीटर पूर्ण केलेत. आता आम्ही डिसाईड केलं खाता की डायरेक्ट आपण गणपतीपुळे जाऊयात. तर 210 किलोमीटर आता पूर्ण झालेत. आम्ही ते हायवेला थोडंसं थांबलेलो, तुम्ही व्ह्यू बघू शकता, मी टाकेल. आणि अजून 90 किलोमीटर आहे गणपतीपुळे, तुम्हाला दिसेलच. मी तुम्हाला नक्की पूर्ण राईड दाखवायचा प्रयत्न करीन. तर स्टेट येऊन बघा राईड आणि मी तुम्हाला अपडेट्स पण देत राहीन. आता आपण गणपतीपुळ्याच्या रोडला लागलो आहे. आम्ही थोडंच पाठी थांबलेलो, ज्यूस वगैरे घेतला, छोटासा ब्रेक घेऊन आत्ताच निघालो आहे. आणि हा रोड इतका भारी आहे, तुम्हाला काय सांगू. दोन्ही साईडला झाडं, आणि हे थोडे लोक पुढे गेलेत दोघं, कारण मला ही व्हिडिओ काढायची होती. पण खूप छान रस्ता आहे, खूप सुंदर वाटतं. ही झाडं झुडपं आहेत इथे, खूप छान वाटतं. आपण अशा रोडवर चालवतो, ऊन अजून ह्या झाडाझुडपांना अजून सुंदर करतं आहे. आणि चालवताना हे छोटे छोटे बेंड्स घेताना खूप छान वाटतं आहे मला, आणि खूप भारी वाटतं ह्या रोडवर चालवायला. हे लोक पण पुढे थांबले असतील माझ्यासाठी, कारण मी व्हिडिओ काढायला थोडं थांबलो आणि हे लोक पुढे गेले. कसं होतं एका राईडमध्ये, आपण चालवतो आणि एक पॉईंट येतो जिथे जेव्हा आपण स्लो होतो तेव्हा हे लोक पुढे जातात, आणि तसंच झालं माझ्यासोबत. बघा तो गाईज, आता आम्ही ऑलमोस्ट 20 किलोमीटर की 10 किलोमीटर आहे गणपतीपुळ्याला. हा रोड आहे, मी तुम्हाला दाखवेन. आणि इथे आपला फोटोशूट चालला आहे थोडासा. प्रतीकची गाडी, अनमोलची गाडी, माझ्या गाडीवर बॅगेज ठेवले सगळा, तुम्ही बघू शकता. सब बॅगा टाकल्यात माझ्या गाडीवर, बिचारी माझी गाडी. आणि आता टेक टू ह्यांचं काय चाललंय बघा तुम्हीच. ह्यांच्या गाड्या बघा आणि माझी गाडी बघा, बॅगा टाकून ठेवल्या तिथे. हां, कदर ना उघडी माझी. आपली लालपरी आली, यांचा फोटोशूट आहे बघा. फोटोग्राफर आमचा कॉन्टॅक्ट अनमोल, खूप चांगला फोटोग्राफर आहे, ह्यांनी शिकवलं आम्हाला.
सगळं. आणि हा रिकाम टेकडा आहे. घमंड नहीं किया बचपन से. हाँ वो तो कभी किया ही नहीं उसने, उसका ही है सब. टेक 1 एक्शन. कॉन्फिडेंस. वॉक वॉक. स्टार्ट द बाइक. आमचे डायरेक्टर हाँ सर्व कळतं ह्यांना. कम ऑन. आणि बघा ह्यांचं काय चाललंय. नाही बिचारी माझी गाय. आता पोहोचूच आम्ही जरा वेळात. फोटोशूट झालाय. बॉडी बिल्डर चुपरे. 20-30 किलोमीटरच राहिलंय, पोहोचू आम्ही अर्ध्या 1 तासात. हो आम्ही चौघच जातो. नेहमीचे आम्ही नेहमीचे. बाकी कोण आज 2-3 जण बघत असतील अजून ज्यांना बोलवलेलं. बाकीच्यांना घरी लवकर पोहोचायला लागतं. आता आम्ही गाड्या एका इथे- दिवसात घरी पोहोचायचं. एका दिवसात आता आम्ही घरी. गाड्या असे इथे लावलेत आमचे पार्किंगला. आमच्या इथंच पार्किंग. आणि इकडे जाणार आम्ही चढत वरती. हा. इकडून त्या डोंगरावरून बघणार की कुठपर्यंत आलोय आम्ही. आणि त्याच्यानंतर पुढचं डिसाइड करू. अजून लोक असतात त्यांना पॉलिटिशियनला भेटायला टाइम असतो, पण मुलांसोबत यायला टाइम नसतो. हा आणि आणि कारण मोठी माणसं. प्रोजेक्टचे मोठी झाली माणसं. प्रोजेक्टची कारण देतात जे की प्रोजेक्ट त्यांच्याकडे नाहीये. बोललेला राईड आणि ट्रेकिंगला कधी पण बोलवा येतो एका पायावर. हा एका पायावर येतो. पण एका आता- दिवसात 1 डे रिटर्न पाहिजे ना त्याला. हा तो लडाखला 1 दिवसात जाऊन येतो. तो माणूस डेंजर आता घरी आणणार आहे तो. हो बरोबर. आता पण निघूयात थोड्या उशिरात. थोडा फोटो सेक्शन झाल्यावर 2 मिनिटात. सेक्शन हा सेक्शन सेक्शन. सेक्शन भाई. हा कर्मी आहे आपल्या ह्याच्यातला. बरं चला भेटूयात. साईची ऍक्टिंग बघा तुम्ही आता. ऍक्टिंग मास्क घालून पडलाय तो. हेल्मेट निघाला पण मास्क तसंच आहे. हा तिथंच पड. डोकं झाडात, पाय रस्त्यावर. नाही बडा ना. साप कोई नहीं. असं वाटतं हाय गरमीची स्टेप करतोय. कर ना क्या बोल दिया हाय गरमी ठडण गाडी मारून जाईल. फोटो काढायला चांगला. ये मॉडर्न जमाने का नेवला है जो कि जिम भी करता है. मास्क भी पहन के आया, पता नहीं कहाँ से आया. माझी गाडी. हा तुझी गाडी नवीन आहे. चला. बहुत मस्ती हो गई. अब गाइस निकलते हम. दाखव. कारण एवढा टाइम पास झालाय आमचा निसताच. गाड्या आणि फोटो. गाईज आज आमचं ठरलेलं की गणपतीपुळेला जाऊन रिटर्न दापोलीला जायचं, पण ते होणार नाही. मग आज आम्ही ठरवलंय की गणपतीपुळेला स्टे करायचा आणि उद्या बघू. दापोलीला गेलो तर गेलो. एका जणाला मंडेला सोडायचंय. बघू. 2 दिवसाची ट्रिप असं सांगून त्याला बोलवलंय, पण 3 दिवसाची करायची. बससे बसने जाणार तू. 502 नंबर बस इथून जाते मला माहिती. मग तू बसला कोण जाशील. तुला बसला कोण ना सोडी. चालत जाईल. जाऊ जाऊ. डिमांड केली याचं. आता हा सिद्ध केलाय त्यांनी आपल्याला. आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे की हा बसने जाणार आहे तर आपल्या पाठी नाही येणार. हा तिथले तिथं पुढे बघेल. रविवार तक का कॉन्ट्रॅक्ट आहे आपला. रविवारच्या पुढे एक्सटेंड झाला तर हा बसने जाणार. आता आम्ही रविवारच्या पुढेच टाइम लावणार. ए गाडी प्रिय चला आता. डेंट कसं पडलं? काय डेंट नाही पडला. दगडाने पडला की आधीच होतं काय फिटिंग साठी गेला असेल काय इथलं. अरे काय नाही नाही तो. ते कटिंग असते याची. मोल्ड असतो तो. मोल्डिंग वरून बनतात ते. हा ओके समजलं. चला गाईज खूप झाला टाइमपास. आता निघूयात. फायनली आपण गणपतीपुळे पोचलोय. खूप भूक लागली आहे आणि आपण खाऊयात काहीतरी. मला मी हॉटेल पण दाखवतो कुठे आम्ही खातोय. आता मी व्हेज खातोय कारण मंदिरात जायचं आहे. मंदिरात जाऊन आलो की रात्री खाऊ नॉनव्हेज. तुम्हाला दाखवतो फिश थाली वगैरे. चला जेवूयात आता. थकलो आता मी पण. आता जरा फ्रेश झालो. हे बघा शर्टची हालत काय झाली आहे रस्त्यामुळे. चला जेवण दाखवतो. सो गाईज आम्ही खूप थकलेलो. सो आम्ही जरा जेवलो. तुम्ही पाहिलंच असेल. आणि मग प्रतीक आणि अनमोल रूम शोधायला गेलते आणि आम्हाला खूप छान रूम भेटला इथे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला रूम पण दाखवेन. आणि हे वृंदावन डिलक्स म्हणून हॉटेल आहे. तिथे रूम आहे आमचा. खूप छान आहे. तोही मी तुम्हाला दाखवेन. आणि आता आम्ही चाललो आहे गणपतीच्या दर्शनाला. गणपतीपुळेला आलो आहे तर ॲज आपल्याला घेतलंच पाहिजे गणपतीचं दर्शन. त्यासाठी आम्ही आलो आहे. तर आता मी 2 गाड्या वगैरे काढतोय आणि निघू.
दर्शन घेतलं. आत ते देत नाहीत मला कॅमेरा वगैरे व्हिडिओ अलाउड नाही आहे, तर मला तुम्हाला आतलं दाखवता आलं नाही. पण तुम्हाला बाहेरून मी गणपतीपुळे दाखवतो, बीच दाखवतो. आणि खूप सुंदर आहे, पीसफुल जागा आहे. मला देवांकडे येणं खूप चांगलंच वाटतं. पीसफुल वाटतं खूप, म्हणजे असं आतून शांती भेटते जेव्हा देवांकडे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे देवांकडे जायला घरचे इज लाईक जावा. देवदर्शनासाठी कोण कधीच नाही बोलत. ही आपल्या देवाची स्पेशालिटी आहे. आणि तुम्ही तुमची देव जपा, त्यांचा आदर करा, आईबापाचा आदर करा. अजून काय नाही आयुष्यात. आणि माझी ब्लॉग बघा. चला दाखवतो तुम्हाला. दाखवतो, सनसेट बघूयात आणि थोडा वेळ आराम करूयात. आज गणपतीपुळेला स्टे आहे. ॲक्च्युली आमचा दापोलीचा प्लॅन होता, पण आम्ही विचार केला की लवकर राईड होती आहे, तर डायरेक्ट गणपतीपुळेला जाऊन गणपतीपुळेला स्टे करूया. कदाचित टाईम कमी असल्यामुळे आम्ही डायरेक्ट दापोली स्किप करू आणि डायरेक्ट घरी जाऊ. सो लेट्स सी काय होतं. उद्या एक बीचला दुसऱ्या जायचं आहे आणि त्यानंतर डायरेक्ट घरी निघायचं आहे. बीचवरून थोडा नाश्ता केला, भजी वगैरे, चहा घेतली आणि तिथून रूमवर गेलो. रूमवर जरा फ्रेश वगैरे झालो आणि मग कपडे वगैरे चेंज करून आम्ही आता आलो आहे एका रेस्टॉरंटला जेवायला. आता कोकणात आलो आहे, गणपतीपुळ्यात आलो आहे, तर फिश खाल्ल्याशिवाय कसं राहील. तर आता आम्ही फिश घेतली आहे, तुम्हाला मी दाखवतो आणि ते खाऊन मग जाऊयात घरी. तुम्हाला दाखवतो मी काय खातो ते आणि मग त्यानंतर झोपूयात. सकाळी मग तुम्हाला पण एकदा बीच दाखवतो आणि मग निघूया तिथून. चला.